सुंदर गीतेला संधी आणि त्यानंतर मॅच सुद्धा सुरुवात होईल. स्टे ट्यून. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गुलालाच्या गोणीत आई तुझे पालखीला उधळती. गावाचे गावकरी गो सन्मान पालखीचा करीती. पालखीचा करीती गो सन्मान पालखीचा करीती. पंचारती घेऊन ग भक्त पालखीला आलीती. गावाचे गावकरी गो आई तुझे पालखीला नाचती. पालखीला नाचती गो आई तुझे पालखीला नाचती. वेद पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती. वेद पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. देवी आईचे गो गाव लोक आयलन गो यात्रेला. सुखी करी सर्वांना ग भक्त जमलत दर्शनाला. जमलत दर्शनाला गो भक्त जमलत दर्शनाला. वर्षाच्या वर्षाला गो आई तुझा नवस गो फेडायला. नवस फेडायला ग आई तुला नवस बोलायला. नवस पेरायला गो आई तुला नवस बोलायला. पाना फुलांच्या राशी ग भक्त उदो उदो गरजती. पाना फुलांच्या राशी ग भक्त उदो उदो गरजती. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव सर्व देवी. मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गावदेवी मातेला अभिवादन करून आजच्या दिवसाची सुरुवात होते. बंटी स्पोर्ट्स आडणे आणि गावदेवी स्पोर्ट्स डीजेबी जाधवपाडा या दोन संघादरम्यान ही लढत अगदी आपल्याला पाहायला मिळते. जिथे टॉस वॉन झालेत आई गावदेवी डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा हा संघ आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. बंटी स्पोर्ट्स आडणे संघ फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या दिशेने अगदी पाचारण केले. दोन्ही संघाला यंदाच्या पर्वामध्ये सुरुवात मिळाली. एकीकडे पाहायचं झालं तर बंटी स्पोर्ट्स आडणे संघ आई गावदेवी स्पोर्ट्स भूतपाड आयोजित गावदेवी चषकामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती. तर आई गावदेवी डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा अगदी याच महिन्यामध्ये मागील आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली बाळखडीच्या मैदानामध्ये तिथे अगदी रनरअप नावाची अगदी ट्रॉफी उचलली होती. म्हणजे स्ट्रगल झालं. जवळजवळ 31व्या आयोजनामध्ये सूर गवसला डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा या संघाला आणि सुनीलजी जाधव यांना आपण पाहताय अगदी मैदानाच्या दिशेने. एक जुना जाणता खेळाडू, एक गूढ व्यक्तिमत्व आणि नेहमीच आमच्या पाठीशी शाबासकीची थाप असणारा हा माणूस. त्यानंतर गणेशजी शिंगडा यांना सुद्धा आपण पाहू शकाल इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवत असताना. एक चांगला माणूस आणि आमचे चांगले मित्र ते सुद्धा आपण पाहताय इनफिल्डच्या आतमध्ये. इथून दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं वेलकम करतोय. आज क्वालिटी स्टँडर्ड्स आणि खऱ्या अर्थाने जी मूवीचा आतापर्यंत ट्रेलर चालत होतो ना, खऱ्या अर्थाने पिक्चर आजच्या दिवसामध्ये हे पाहायला मिळणार आहे. दोन्ही फलंदाज कविश लोंडे आणि त्यानंतर आपण पाहू शकाल एक किण्णे विष्णू. आदरणीय सन्माननीय गुरुजी गडगे
लागोपाठ 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट हॅट्रिक. कुठलाही जर गोलंदाज किंवा कुठलाही फलंदाज या दिशेने मात्र हा कारनामा करेल तर 500 रुपीजचं कॅश प्राइज हे मात्र असणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात होते. आमच्या समवेत आमचे साथी स्कोरर, आमचे साथी मित्र धीरजी कासार या ठिकाणी आहेत. तदनंतर मॅन्युअल स्कोररच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल भूषणजी पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहे. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय आजच्या दिवसातील. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटक्याला वळवलंय आणि गळत चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये अगदी चेंडूला रोखलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 9:43 आजच्या दिवसाची सुरुवात पाहायला मिळते. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 अंकांवर हे धाव फलक अगदी आज पाहायला मिळते. आजच्या दिवसातील जे शेड्यूल आहे, जे पॅनल आहे, त्यावर आपण एकदा नजर टाकणार आहोत. दुसरा सामना असेल आई गावदेवी भालेवली आणि आई गावदेवी अमराई. तिसरा सामना पाहायला मिळेल आई गावदेवी गणेशपुरी संघ आणि भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी. बुडाफटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. रामदास कडनं चुकी होणार नाहीये. चांगल्या विकेटचं इथे झालंय पतन. कवेश बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का बंटी स्पोर्ट्स आणणे या संघाला. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी कारली निवस्थानी. कारल्याची व देवी एकवीरा मातेला मानाचं नमन. विकेट मिळाली. अगदी इथून आपण पाहू शकाल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. खूप सुंदर झेल अगदी टिपला गेला आणि विकेट मिळाली. नव्याने पाटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर अजय या फलंदाजाला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर धीरज. 2 अंकांवर हे धावफलक आहे. 2 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला गणेश शिंगडा यांना आपण पाहत आहे. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होत आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतं. DCB म्हणायचं झालं तर D फॉर धुमालपाडा, J फॉर जाधवपाडा आणि V फॉर वरठापाडा या त्रिवेणी संगमेतून मात्र या संघाचं नाव अगदी पडले आणि चांगल्या पद्धतीने मागील पर्वामध्ये पहिला मान मिळाला होता. या संघाला अगदी आयोजक करते पाहायला मिळाले. यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा त्यांचे क्वालिटी स्टँडर्ड सर्व काही पाहायला मिळालं. DJB स्पोर्ट्स जाधवपाडा आयोजित गावदेवी चषक आपण पाहिलं. अक्षयजी जाधव ऑन गोईंग मॅचला लाईव्ह पाहतात. शुभेच्छा दिल्या DJB जाधवपाडा या संघाकरिता. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला इझिली खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. सकाळच्या सत्रामधील पहिला मॅक्झिमम 6. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता. चांगला स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पहिला षटकार येतोय मिस्टर अजयच्या बॅटमधनं, विष्णूच्या बॅटमधनं. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. इथून सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. क्षेत्ररक्षणाची विरचना आपण पाहू शकाल. शॉर्ट कव्हर पॉईंट ठेवले गेले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक स्थित केला गेला. मिडॉन 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेटला गणेश यांना आपण पाहू शकाल. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. क्षेत्ररक्षक हलकासा वाईड डिश ठेवलाय. शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट थर्ड मॅन आणि क्षेत्ररक्षक वाईड डिश काव कॉर्नर रिझनमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. ऑनसाईडला खेळायला चांगला स्ट्रोक आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत येतोय. चेंडूला सुद्धा फील्ड केलं जाईल, परंतु एकाच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने अगदी इथून धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे 11 या अंकांवर पहिल्या षटकाचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त आणि धावफलक बोर्डवर आहे 11 या अंकांवर. 11 आकडा म्हणायचं झालं तर नेल्सन या आकड्याने ओळख आहे. अगदी जिथून पाहताय ना 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 ही विषम संख्या संबोधली जाते आणि नेहमीच हा अशुभ आकडा आहे. इथून 11 धावा या स्कोर काढावं लागलं. सुरुवात चांगली झाली, परंतु कवेशाची विकेट मिळाले. एका कॅलिबर आणि स्टँडर्ड आजच्या दिवसामध्ये सिद्ध करावं लागेल, कारण याचं पॅनल हे मात्र सोपं नसेल.
कालच्या दिवसामध्ये काय परफॉर्मन्स राहिला. चेडूबाज स्पोर्ट्स जांभूलपाडा या संघाचा वन साइडेड हिरो वीरू म्हणजेच विराज वरडा आणि त्यांच्या संपूर्ण संघाने अप्रतिम कामगिरी. तदनंतर तिसरा दिवस साई गावदेवी शिरवली काय अप्रतिम स्पेल्स पाहायला मिळाले. जुना जाणता खेळाडू पुराणा चावल ज्यांना आपण संबोधित केलं मिस्टर निलेशजी शेळका यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय राहिली. तदनंतर संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघ संघर्षातून वाट शोधली. एक चमत्कारच म्हणावं लागेल कारण की एका चेंडूवर 8 धावा मात्र परिपूर्ण झाल्या आणि तिथून संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघ अगदी अंतिम 5 मध्ये जाऊन दाखल झाला. तर तरेपाडा 11 तरेपाडा संघ अगदी पहिला संघ ठरला गेला क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये आणि अंतिम 5 मध्ये दाखल होणारा अगदी हे 40 संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर आजच्या दिवसातील जे शेड्यूल आहे योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल कारण की आज आई गावदेवी पाचरुका आणि जय परशुराम गुंज हा एक जबरदस्त सामना आजच्या दिवसामध्येच पाहायला मिळेल. तर जगदंबा स्पोर्ट्स शिवनसय्या मागील आठवड्यामध्ये रनरअप असलेला संघ तर रायझिंग स्टार भुईशेत नंबर 4 वर असलेला वसई आदिवासी क्रीडोत्सवमध्ये रँकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय. तो जो स्टार खेळाडू रोहित कोल्हा हा सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शिवशक्ती गणेशपुरी जितेश भोपी चेतन भोपी तर डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडा बाहुबली महेंद्र समोसा हा सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कट करण्याचा प्रयत्न जिथून सरळ चेंडू यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय आणि ज्याचे आम्ही अगोदर उल्लेखना केली होती टॉस बॉक्समध्ये का आज काय विशेष असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आज साईस्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी यांचा एक सुंदर असा शो आपण पाहणार आहोत. अगदी काही क्षणातच मात्र ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या स्पर्धेला अगदी 4 चांद लावण्याचं काम हे पुन्हा एकदा केलं जाईल. म्हणून काहीतरी वेगळं पण नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. म्हणून सातत्याने म्हटलं ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही खूप महत्त्वाची असते आणि तीच क्वालिटी राखली या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून तेच खास विशेष आकर्षण साईस्वर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी ज्यामध्ये महेशजी पागी अलकेशजी पाटील बंटीजी गायक आपल्याला पाहायला मिळतील. धनेशजी पाटील असतील सचिनजी आगिवले आणि यशपाल हे सर्व मंडळी या ठिकाणी अगदी उपस्थित राहणार आहेत आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आधी काही क्षणातच आपल्याला त्या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. रुपेश या सेकंड स्पेलमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून सुसज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओहो त्या दिशेने गलती से मिस्टेक. थोडेसे स्लो झाले म्हणायचं झालं तर गाडी उशिराने पोहोचली तोपर्यंत ओव्हरटेक केला चेंडूने. हाय हॅलो टाटा बाय बाय चौकार 4 धावा. माझ्या गावाचे गाव देवी गो तुझा स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत आहे 16 या अंकांवर 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 धावा या स्कोर कार्डावर लागल्या. हलकीशी मिस्टेक झाली त्या दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये आणि या 4 धावा. फुलटा चेंडू आहे मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या झेल खाली येतोय. तो चुकी करताना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पोझिशन मध्ये आला होता परंतु हाताची ग्रीप परिपूर्ण चुकीची पाहायला मिळाली आणि ग्रीप चुकीची होती. अर्थातच झेल पुन्हा एकदा धरतीला झालाय दान. अर्थातच खाल्ले चेंडूने पुन्हा एकदा माती. आता झेल ड्रॉप झालाय परिणाम स्वरूपी पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईन होतील. धीरजी कासार दर्शवतात की धावफलक 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 अंकांवर स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईनने आपण पाहू शकाल. सरळ चेंडू सुनीलजी जाधव यांच्या हातकंडामध्ये अगदी विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता हे अगदी पाहायला मिळते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. ऑनगोईंग लाईव्ह मॅच प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एक क्वालिटी राखलंय प्रो प्लेने सुद्धा आणि सर्वांनाच इम्प्रेस केलंय या नेटवर्कने सुद्धा. नितेशजी पाटील हे प्रोप्रायटर आहेत. तर आज खूप चांगल्या पद्धतीने या चॅनलची सुद्धा उभारी आणि सबस्क्रायबरची संख्या ही अगदी वाढत असताना जर आपले लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचला ऑनगोईंग पाहतात आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व काही अपडेट्स या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल्या जातील. दुसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा तर या षटकामध्ये आल्यात 9 धावा आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजे प्रथमता फलंदाजी करत असताना बंटी स्पोर्ट्स आडणे संघ 20 रन्स ऑन अ कार्ड 20 धावा.
टॉस मॅच. टॉस केला जाईल आई गावदेवी भालिवली आई गावदेवी अमराई. दोन्ही संघांना विनंती असेल आपला संघ घेऊन आपण त्वरित या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने फोटो सेशन सर्वात आधी केलं जाईल. सो संघांना विनंती करतोय आपला संपूर्ण संघ घेऊन आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आई गावदेवी भालिवली संघ आणि आई गावदेवी अमराई. चला वेळेवर दाखल व्हायचं आहे. सर्वांना विनंती करेन वेळ आजच्या दिवसामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे खेळाडू मित्रांनो, कारण की आज अंतिम फेज आहे. पाहुणे मंडळींची रेलचल सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो म्हणूनच सर्वांना विनंती असेल आपण वेळेवर दाखल व्हा. आणि चला भालिवली संघ जर आपण उपस्थित झाला असेल तर आपला संपूर्ण संघ घेऊन आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने फोटो सेशन अगदी केलं जाईल. आणि ही खासियत राहिली या स्पर्धेची, म्हणून मी म्हटलं ना की या स्पर्धेची जी झलक आहे ना ती सगळ्यात वेगळी आहे. बक्षिसांची खैरात आहे, काहीतरी वेगळं. पण आज प्रत्येक संघाला फोटो सेशन करिता संधी दिली जाते. हे फोटोज आपण कुठे पाहू शकाल तर इंस्टाग्राम पेजवर आपण जा, प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या, आणि त्या इंस्टाग्राम पेजवर आपण जा, फॉलो करा. आपले फोटोज त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहे. कॉर्नर रिजनमध्ये पुन्हा एकदा चेंडूने अगदी वळण घेतलं, म्हणून पहिल्या टप्प्यावर जाणं खूप एकदा महत्त्वाचं आहे. तुम्ही वेट करू शकत नाही, वॉच करू शकत नाही, थोडंसं तुम्हाला पुढे जाणं खूप महत्त्वाची भूमिका. इथून या दोन धावा पुन्हा एकदा जॉईन होतील स्कोर कार्डवर. आणि 22 रन्स ऑन कार्ड 22 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. आई गावदेवी अमराई संघ हा या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर प्रवीण याला आपण पाहताय. पंचांकडे लाऊड अपील आहे आणि अगदी पाहायचं झालं तरी ते एक धाव कंप्लीट झालंय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. बॅटचा अगदी क्रश लागलाय असं पंचांचं मत आहे. महेश पागे यांना आपण पाहू शकाल स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, तर महेंद्र गरेल यांना आपण पाहताय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. एक सिंगल धाव येईल, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड हलकंसं सरकलं गेलंय. 23 या अंकांवर धाव फलक. 23 रन्स ऑन कार्ड. 2 चेंडूंचा खेळ या षटकामधील समाप्त झालाय. ऑन साईडला खेळलाय, मोठा फटका आहे. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये, एलिव्हेशन आहे, परंतु एन मुवमेंटला चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवलं. अगोदर जी चुकी झाली होती ना ती चुकी केली या ठिकाणी दुरुस्त. विकेट मिळाले, फलंदाज बाद होईल. मिस्टर विष्णू याच्या खेळीचा अंत. गावाचे गावदेवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गावदेवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. विकेट मिळाली अगदी नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर जयेश या फलंदाजाला आपण पाहू शकाल. जवळजवळ स्कोर कार्ड 23 या अंकांवर आहे. 23. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, खूप चांगला फटका आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये स्थित अगदी हतकंडामध्ये हा झेल विसावला गेलाय. विकेट मिळाली. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश याला. अशी दर्याची तोलतरी टोलीला गावलंय सोन्यासारू. अशी दर्याची तोलतरी टोलीला गावलंय सोन्यासारू. दर्याला आईलाय जाणू जवान फुलावा बघितलंय मारू. दर्याला आईलाय जाणू जवान फुलावा. 23 रन्स ऑन कार्ड 23 या अंकांवर हे धाव फलक. अगदी आमच्या समवेत धीरजी कासार आहेत आणि अगदी आमचे साथी वर्गमित्र सुद्धा आहेत. जरी सुद्धा एकाच शाळेमध्ये आम्ही शिकले असले तरी सुद्धा आज पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पटलावर ही गाठ भेटवत असताना आणि जुन्या आठवणी या खूप महत्त्वाच्या आहेत. एक हर्ष असतो, आनंद असतो जुन्या आठवणीमध्ये आपण जेव्हा जेव्हा जातो. परंतु आयुष्य हे अगदी पुढे सरकत असतं आणि आपण सुद्धा पुढे जात असतो. प्रत्येकाचा एक वेगळा मार्ग आहे, वेगळा दृष्टिकोन आहे जगण्याचा. असायला खेळण्याचा प्रयत्न वाईट कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा विधी कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्याने कंप्लीट होते. दुरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 25 या अंकांवर. प्रवीण वाघ यांना आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. या स्पेलमध्ये 2 लगातार विकेट आले होते. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय.
आणि 25 धावा या स्कोर कार्डवर 25 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. स्विच खेळण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. बीट होत असताना तिसऱ्या षटकाची सुद्धा झाली सांगता. आज बंटी स्पोर्ट्स आणणे या संघाकडनं विशेष करून विकी याला आपण पाहू शकत नाहीयेत. एक कॅलिबर असणारा खेळाडू तो सुद्धा आहे, परंतु इथून त्याची अनुपस्थिती ही संघाच्या अगदी ज्या आपण पाहू शकाल ना धावसंख्येवर नक्कीच पाहायला मिळतंय. 25 धावा स्कोर कार्ड बलागल्यात आणि विजयी होण्याकरिता इथून लक्ष असेल 26 धाब्यांचं. या सामन्यामध्ये येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील 26 धावा. घेऊया एक सुंदर असा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर चला प्लीज मी विनंती करेन पुन्हा एकदा आई गावदेवी अमराई अ संघ आणि त्यानंतर आई गावदेवी भालिवली संघ, चला दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत आपण या फोटो सेशन करिता लवकरात लवकर आणि त्यानंतर टॉस सुद्धा केला जाईल. माझ्या गावाचे गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गुलालाच्या गोणी ग आई तुझे पालखी लावती. गावाचे गावकरी गो सन्मान पालखीचा करीती. पालखीचा करीती गो सन्मान पालखीचा करीती. पंचारती घेऊन ग भक्त पालखी लावली. गावाचे गावकरी गो आई तुझे पालखीला नाचती. पालखीला नाचती गो आई तुझे पालखीला नाचती. वेद पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती. वेद पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गाव देवी आईचे गो गाव लोक आयलन गो यात्रेला. सुखी करी सर्वांना ग भक्त जमलत दर्शनाला. चला फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जात आहे. सो मी विनंती करेन कॅमेरामॅन आपण थोडंसं हलकंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर हे फोटो सेशन करा, कारण की मॅच सुद्धा आपल्याला ऑन करायची आहे. आणि लक्षात असू द्या इथून एक षटकाकरिता आम्ही 5 मिनिटांचा अवधी इथून लावतोय. 2 षटकांमध्ये तुम्हाला 10 मिनिटं ही दिली जातील. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळली नाहीत तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सो इथून हे टाइम हे कंटिन्युअसली लागणार आहे. तिथून जिथून पहिला चेंडू पडेल तिथून आम्ही टाइम पुन्हा एकदा सांगेल. 10 वाजून 1 मिनिट झाला आणि हा पहिला चेंडू अगदी मार्गस्थ होतोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आणि सेकंड इनिंगला अगदी सुरुवात इथून होतोय. 26 धाब्यांचं लक्ष इथून समोर आहे आणि या 26 धाब्यांचा पाठलाग करण्याकरिता 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. रामदास आणि त्यानंतर मिस्टर सुनील. रामदास तर सुनील आपण पाहताय तर कवेश गोलंदाजी ट्रॅकवर या पहिल्या स्पेलमध्ये ड्रायव्हचा फटका समोरच्या दिशेने खेळलाय, खूप सुंदर आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक धाव इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावीकरिता प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धाव सुद्धा इथून कंप्लीट होते. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर
हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा या स्कोर कार्डवर. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 धावा या स्कोर कार्डवर. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज लागली होती. सुनील जाधव यांना आपण पाहताय. स्ट्राईक एंडला बॅटर, हलकीशी एज आणि तिथून गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. झेल घेणं खूप महत्वाची भूमिका आहे. जर 26 धाब्यांचं लक्ष आहे ना, तर या लक्ष्यांचा पाठलाग तुम्हाला जर रोखायचा असेल तर इथून या संध्या आहेत त्या संध्याचं सोनं तुम्हाला करावं लागेल. चांगल्या पद्धतीने अगदी इथून ही आपण पाहू शकाल. गोलंदाजी होते परंतु साथ मिळत नाहीये. फुलटॉस चेंडू, परिपूर्ण लाईन मिस केली. यस्टॅनच्या मधोमध अगदी सापडल्यात. फुलटॉस वर परिपूर्ण अक्रॉस खेळले. अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट आणि अगदी विकेट मिळाली. फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. थँक्यू. चला या टॉस करण्याकरिता आपण उपस्थित राहा. टॉस त्या ठिकाणी रघुनाथजी पागी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मागील वर्षामध्ये त्यांचा सुद्धा एक बैल जोडा अगदी आपण पाहिला होता आणि तेच गोड व्यक्तिमत्व रघुनाथजी पागी या ठिकाणी आहेत टॉस करण्याकरिता. अनिल एकेंडने आपण पाहू शकाल. नाणेफेकीचा कॉल त्या दिशेने केला जातोय. सो टॉस जिंकलाय आई गावदेवी अमराई या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. इथून फलंदाजी करावी लागेल अनिल आणि संपूर्ण संघाला. आई गावदेवी भालिवली हा संघ आपण पाहू शकाल. मागीलच आठवड्यामध्ये केतन घाटाळ, कल्पेश घाटाळ, हार्दिक गड त्यांच्या संपूर्ण कंपनीने प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीला अगदी हात लावला. आई गावदेवी स्पोर्ट्स आपण पाहू शकाल. बिरसा मुंडाची ट्रॉफी कारेलापाड्याच्या मैदानावर. चांगला खेळ, सुंदर स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये परंतु क्षेत्ररक्षण होत आहे योग्य पद्धतीने. दुसऱ्या धावेकरिता हा प्रयत्न होता आणि दुसरी धाव सुद्धा ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडूंचा खेळ अगदी समाप्त झालाय आणि 6 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. बॅटची आतली कडा आणि तदनंतर सरळ यष्ट्यांना जाऊन हा चेंडू आदळलाय. या मॅच मध्ये अजून खूप काही शिल्लक आहे कारण की पहिल्याच मॅच मध्ये एक लो स्कोर धावसंख्या लागले परंतु या लो स्कोरिंग मध्ये अगदी आपण पाहू शकाल थोडासा अडथळीचा सामना अगदी करावा लागतोय. विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. प्रवीण याच्या खेळीचा अंत. विकेट मिळाले. धक्का क्रमांक हा 2 या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. रोहित सातवी या गोलंदाजाला आणलंय तर भावेश शिंगडा आणि सुनील जाधव. स्ट्राईक एंडला सुनील आहे, नॉन स्ट्राईक एंडला भावेश अगदी आपण पाहू शकाल. व्हेरी वेलकम चिंतामण या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे साथी स्कोरर. त्याचं स्वागत असेल. बालुली संघ अगदी रेडी असेल यानंतर फलंदाजी करण्याकरिता. केतन घाटाल, अक्षय हांडवा, तदनंतर कल्पेश घाटाल. आज हार्दिक असेल की नाही हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. यस, आज आहेत उपस्थित प्लेइंग 11 मध्ये. सुनील अगदी इथून फलंदाजी ट्रॅकवर. खूप सुंदर व्यक्तिमत्व अगदी आपण पाहू शकाल. नेहमीच जेव्हा जेव्हा स्पर्धा होते त्या परिसरामध्ये त्यांची मायेची थापी नक्कीच असते आणि तेच आपण पाहू शकाल. बॅटिंग स्टान्स आज क्रिकेटला एन्जॉय करण्याचं काम विशेष करून हे प्रामुख्य आहे. हार जीत तर होतच राहते परंतु खूप महत्वाचा फटका समोरच्या दिशेने सजवला. व्ही शेप मध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. हातातून चेंडू झाला पास बास्केटबॉल प्रमाणे आणि चेंडूवर मिळतील 6 धावा. षटकार. याला म्हणतात जुनं ते सोनं. कितीही वय वर्ष वाढलं तरी सुद्धा क्रिकेटमध्ये वयोमर्यादा उरली नाहीये हे प्रामुख्याने आपण पाहिलंय. धावतड उभारत्या सितारांना कित्येक वेळा चांगली कामगिरी तर ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि टायगर अभि जिंदा आहे
हेच टॅग लाईन अगदी आपण पाहू शकाल सुनील जाधवच्या माध्यमातून सुंदर स्ट्रोकची निवड. त्यानंतर ट्रॅक ऑन साईडला खेळला गेलाय, चांगला स्ट्रोक आहे. एक धाव इथे कंप्लीट झाला. आता दुसऱ्या धावेकरिता हा कॉल आहे. जोपर्यंत फेकी जोपर्यंत गॅदर झालाय दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 14 अंकांवर. जो मोठा स्ट्रोक आला ना त्याने मॅच मध्ये परिपूर्ण रंगत भरले. या दुसऱ्या षटकामध्ये रोहित याला आपण पाहू शकाल धावसंख्या कमी आहे. जे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल सुरुवातीला हलकंसं खराब झालं आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने घेतलाय. स्कोर कार्ड आतापर्यंत 14 अंकांवर. यावेळेस स्कोर कार्डचा फटका नजाकत भरावा. व्हॉट अ स्ट्राईक. एफर्टलेस सी फॉर क्लास लिहिला होता या फटक्यावर. स्वीपर पॉइंट सीमारेषा पार. अगदी एक दर्जेदार स्ट्रोकची निवड सुनील जाधवच्या बादमधनं. चौकार 4. ताकद सुद्धा आहे आणि नजाकत सुद्धा आहे. पण अनुभव सर्वात महत्वाची गुरुकिल्ली मैदानाच्या दिशेने. आज कित्येक दिवस क्रिकेट पासून मात्र दूर होते, परंतु मागील परवापासून डीजेबी स्पोर्ट्स जाधवपाडाचा संघ सुद्धा अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने एक चांगली कामगिरी करतोय. म्हणून पेशन्स खूप महत्वाचे आहेत. 8 धाब्यांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 18 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. 9 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता अजून इथून समोर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल. ट्रॅक खेळायला चांगला स्ट्रोक आहे. पॉइंट रिझन मधनं हलकासा चेंडूने वळण घेतला. एक धाव इथे कंप्लीट झाला. आता दुसऱ्या धावेकरिता वळालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट योग्य पद्धतीने पाहायला मिळते. परिपूर्ण या मॅचची सूत्र आपल्या हातामध्ये घेतल्या सुनील जाधव याने. अप्रतिम फलंदाजी. 20 या अंकांवर स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचले. आता 6 धावेंची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. म्हणजे सामना परिपूर्ण आता पाहू शकाल की कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न झालाय. रोहित सातवी पुन्हा एकदा इथून गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. म्हणून जेवढ्या धावा लागायला पाहिजे होत्या ना तेवढ्या धावा लागल्या नाहीत. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक धावत पळत आले परंतु त्यांना बिट करून चेंडू सरळ निघून गेलाय. हार्दिक घाटाळ्यांच्या स्वागताकरिता मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. "24 रन्स ऑन अ कार्ड. विजयाची ही चाहूल. असं म्हणतात ना की सकाळी उठल्यानंतर 2 गोष्टी आपल्याकडे असतात. एक तर स्वप्न पाहिले त्याचा पाठलाग करा, अन्यथा पुन्हा झोपा. आणि त्या स्वप्नांचा पाठलाग अगदी क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा होत असताना नोचा इशारा आणि स्ट्रॉंग फिनिश याला म्हणतात की अजून सुद्धा मी मैदानाच्या दिशेने आहे. तर चिंता करीत बसू नका. मी लढलोय आणि लढताना मात्र हा विजयश्री खेचून आणलाय. व्हेरी वेल बॅटिंग बाय सुनील जाधव आणि तेच असतील या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आणि पहिला सामना अगदी वॉन झाला. ही गावदेवी डीजेबी स्पोर्ट्स जाधववाडा संघ विजयाच्या दिन. लक्ष शुभेच्छा.